श्री स्वामी समर्थ मंडळी, आज महत्त्वाचा व्हिडिओ। घरातील स्त्रीने रात्रीच्या वेळेत ही कामे चुकूनही करू नयेत, त्यामुळे माता लक्ष्मी घरात टिकत नाही। पहिलं काम, रात्रीच्या वेळी कधीही केर काढू नये। जरी काढायची वेळ आली तरी घराबाहेर कचरा टाकू नये, कारण घरात माता लक्ष्मी टिकत नाही आणि असे केल्यामुळे घरात दरिद्रता येऊ शकते। त्याच्यामुळे केर हा लक्ष्मी मातेचे स्वरूप मानला जातो, त्यामुळे रात्रीच्या वेळेस हा कचरा स्वरूप लक्ष्मी आपण घराच्या बाहेर कधीही टाकू नये आणि जर टाकायची वेळ आली तर ती घराच्या आजूबाजूला। रात्री न करण्यासाठी सारखे दुसरे काम आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी दूध, दही यांसारखे पदार्थ बाहेर कुणालाही उसने देऊ नयेत, कारण ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी दूध दही बाहेर देऊ नये, कारण दूध दहीचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी आहे आणि शुक्र ग्रहाशी आहे, त्यामुळे संध्याकाळी दूध दही बाहेर देऊ नये। शेजारीही तुमच्याकडून दूध दही मागायला आले तर ते देण्यास नकार द्यावे, कारण असे केल्याने घरातून लक्ष्मी माता निघून जाते, लक्ष्मी मातेचा कोप होऊ शकतो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। रात्री न करण्यासारखे तिसरे काम आहे की रात्री घरामध्ये खरकटी भांडी अजिबात ठेवू नयेत, ती वेळच्या वेळी स्वच्छ करून ठेवावीत। रात्री घरात खरकटी भांडी न ठेवणे हे वास्तुशास्त्रानुसार घरात दुर्भाग्य आणि आर्थिक अडचणी आणू शकते असे मानले जाते आणि घाणेरड्या भांड्यामुळे जीवाणूसुद्धा वाढू शकतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ करून घेणे महत्त्वाचे आहे। वास्तुशास्त्रानुसार घरात गरिबी आणि दुर्भाग्य असे केल्याने येऊ शकते, त्यामुळे खरकटी भांडी हे अलक्ष्मीचे प्रतीक आहे, त्यामुळे लक्ष्मी माता घरात नांदणार नाही। खरकटी भांडी बघून लक्ष्मी माता घरातून निघून जाईल, त्यामुळे तुम्ही रात्री शक्यतो कितीही वेळ झाला तरी तुम्ही झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ करून झोपली पाहिजेत याची दक्षता घ्यावी, त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। ही गोष्ट लक्षात ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी आपण खरकटी भांडी आणि किचन स्वच्छ करूनच झोपले पाहिजे। रात्री न करण्याचे चौथे महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे आपले नमक म्हणजेच मीठ। रात्रीच्या वेळी मीठ जमिनीवरती सांडू नका किंवा बाहेर कुणाला उसने सुद्धा देऊ नका। मीठ हे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे, त्यामुळे तुम्ही मिठाचे खाली सांडणे संध्याकाळच्या वेळी टाळावे किंवा ते इतर बाहेर कुणाला उसने देण्याचेही टाळावे। ही खबरदारी तुम्ही नक्की घ्यावी। तिखट, मीठ, दूध, दही यांसारखे पदार्थ रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी, संध्याकाळनंतर बाहेर कुणालाही कितीही कुणी मागितलं तरी ते देण्याचे आपण टाळले पाहिजे। ही दक्षता आपण नक्कीच घेऊ शकतो। रात्री न करण्यासारखे पाचवे महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे महिलांनी रात्री झोपताना केस मोकळे सोडू नयेत। केस मोकळे सोडून झोपल्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्याकडे आकर्षित होऊ शकतात। केस मोकळे सोडल्याने खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाढू शकतो, त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। त्याशिवाय केसांचे नुकसान होते ते काही वेगळे सांगायला नको। केस एकमेकांमध्ये गुंतू शकतात आणि तुटू शकतात, परंतु याच्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना केस मोकळे सोडून अजिबात झोपू नये याची काळजी तुम्ही नक्की घ्यावी। सैलसर वेणी बांधून तुम्ही झोपले तरी चालेल, परंतु केस मोकळे सोडून झोपणे हे शक्यतो टाळलेलेच बरे। सहावे महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे महिलांनी रात्री झोपताना अगदीच डोक्याजवळ उशाजवळ पाणी भरलेला ग्लास, तांब्या ठेवू नये। थोड्याशा अंतरावरती तो ठेवावा, कारण असे केल्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवणार नाहीत आणि त्याच्यावरती घरावरती सुद्धा काही वाईट परिणाम होणार नाही, त्यामुळे असे तुम्ही नक्कीच करून बघा। रात्री झोपताना पाण्याचा तांब्या भरून तुम्ही नक्की स्वतःजवळ ठेवू शकता, परंतु तो अगदीच जवळ न ठेवता थोड्याशा अंतरावर ठेवलेलाच बरा। तर अशा प्रकारे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकवण्यासाठी रात्री ही कामे न केलेलीच बरी। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।